कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं या मागणीसाठी 2015 साली आत्मदहन आंदोलन करण्यात आलं होतं। हे आंदोलन करणाऱ्या वकिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांची न्यायालयानं आज सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं यासाठी वकील, पक्षकार तसंच जनतेनं 35 वर्षाचा लढा दिलाय। या लढ्यात 15 ऑगस्ट 2015 रोजी काही वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचं आंदोलन केलं होतं। हे आत्मदहन आंदोलन महत्त्वाचं ठरलं होतं। ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे, ॲडव्होकेट कुलदीप कोरगावकर, ॲडव्होकेट पांडुरंग दळवी, ॲडव्होकेट समीउल्ला पाटील तसंच सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, उदय लाड, सलीम पाछापुरे आणि मनीषा नाईक यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला होता। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन गेली 10 वर्षे कोल्हापुरातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू होता। या आंदोलनानंतर आता कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच होऊन प्रत्यक्ष कामकाजही सुरू झाले। मात्र हा खटला प्रलंबित राहिला होता। या खटल्यामध्ये सरकारी पक्षाकडून तपास अधिकारी, पंच आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या। सर्व साक्षी, पुरावा आणि त्या अनुषंगानं या खटल्यातील आंदोलकांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रकाश मोरे, ॲडव्होकेट शैलजा चव्हाण आणि ॲडव्होकेट वीरेंद्रसिंह निंबाळकर यांनी जोरदार युक्तिवाद केला। हा युक्तिवाद ग्राह्य मानून तसंच सबळ पुराव्याअभावी आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकज राजपूत यांनी या खटल्यातील वकील आणि सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे।